तुला माहिती आहे गोकुळात केशूबाप्पा खूप मजा करायचा ना. आणि तो गोकुळात कोणाबरोबर वाढत होता? त्याचा मोठा भाऊ बलराम आहे ना त्याच्यासोबत. मग ते खेळायला एकत्र, मार खायला एकत्र, मजा करायला एकत्र, जेवायला एकत्र, असं सगळं बघावं तेव्हा ते दोघं एकत्रच असायचे. तर एकदा काय झालं, बलराम म्हणाला चल ना आपण इथे म्हणजे आपल्या बागेत जाऊया आणि फळं आणि बेरीज असतात ना, करवंद वगैरे, हे सगळं खाऊया, मजा येईल खायला. तर केशूबाप्पा म्हणाला चल जाऊया. आणि दोघं गेले. पण बलराम मोठा होता ना, त्याची हाईट मोठी होती. तर बलराम फळं काढून वगैरे खायचा. आणि सगळे गेलेले त्यांचे मित्र केशूबाप्पा आणि बलराम बरोबर. तर तो बलराम सगळं खात होता आणि केशूबाप्पाची हाईट पोहोचतच नव्हती तिथे. मग केशूबाप्पाने शेवटी काय केलं, छोटा बाबू होता ना तो, खालची माती ती खायला सुरुवात केली. ती खायला सुरुवात केल्याबरोबर बरोबरचे जे सगळे होते ना त्यांचे फ्रेंड्स आणि बलराम, त्याने काय केलं, यशोदा मैयाला नाव सांगायला सगळे पळाले. आणि ते बोलायला लागले की मैया, केशूबाप्पा सगळं मड खातोय, सगळी माती खातोय. तर केशूबाप्पाला घेऊन आले ते सगळे यशोदा देवीकडे, मग यशोदा मैयाकडे. तर तिने बघितलं की केशूबाप्पाचं तर तोंड बंद आहे. केशूबाप्पाला तिने विचारलं की कन्हैया, हे खरं आहे का? तुझ्या तोंडात माती आहे का? तू मड खाल्लंस का? चिखल खाल्लास का? तर केशूबाप्पाने असं नाही केलं, म्हणजे तोंडाने काय बोलला नाही, फक्त मान हलवली. तर यशोदा म्हणाली की मग तोंड उघडून दाखव मला. तर केशूबाप्पा ऐकत नव्हता. तर यशोदाने फोर्स केला की नाही, तू दाखव मला आत्ता. तोंड उघडायला लावलं. तर केशूबाप्पाने तोंड उघडलं. यशोदाला माती नाही दिसली, पण यशोदाला काय दिसलं माहितीये? काय? संपूर्ण युनिवर्स, म्हणजे संपूर्ण जे ब्रह्मांड असतं ना, ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स, ते सगळं दिसलं. त्याच्यामध्ये ग्रह होते, तारे होते, ग्रह म्हणजे प्लॅनेट्स आपले सगळे ते होते, स्टार्स होते आणि माउंटेन्स होत्या, रिव्हर्स होत्या, ओशन्स होते, स्काय होतं. असं सगळं तिला त्या एवढूशा केशूबाप्पाच्या तोंडात दिसलं आणि तिला एकदम चक्कर झाली. म्हणजे तिला कळतच नव्हतं असं कसं होऊ शकतं. ती एकदम शांतच झाली आणि नंतर तिने मनात विचार केला की माझा कन्हैया कोणी साधा ह्युमन नाही आहे, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, तो डिवाइन आहे आणि तो देवबाप्पाच आहे ना, असं तिने मनाशीच स्वतःलाच असं बोलली आणि ती खुश होऊन शांत राहिली. आणि म्हणजे केशूबाप्पाने पूर्ण तोंडातून तिला विश्वरूप, ती पूर्ण ब्रह्मांड दाखवलं त्याच्या आईला.